या विद्यालयाची 3 कीर्तन विद्यालये चालतात। सगळ्या समाजातील बरेच कीर्तनकार, शेकडो कीर्तनकार आज विद्यालयाने तयार केले आहेत आणि या संस्थेच्या वतीनं त्याचप्रमाणे अनेक देवस्थाने, अनेक संस्था यांच्या सहकार्यानं आजपर्यंत आम्ही 32 कीर्तन शिबिरं घेतली आणि आजचं हे 33वे कीर्तन प्रशिक्षण शिबिर आहे। हे शिबिर सद्गुरू श्री शांताप्रसाद अद्वैतानंद समाधी न्यास यांच्या सहकार्यानं आम्ही हे शिबिर घेत आहोत। यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत दिनांक 16 ते 18 मे या दरम्यान हे शिबिर होणार आहे। 11 ते 15 वयोगटातील कुठच्याही समाजातील कुणालाही मुला मुलींना विशेषतः त्यांना वक्तृत्व, संगीत, आध्यात्मिक आवड असावी की त्यातून हे कीर्तनकार घडावेत आणि त्यांनी समाज प्रबोधन करावं या दृष्टीनं कुणालाही यामध्ये प्रवेश आहे। विशेषतः आपला देव, देश, धर्म, आपली संस्कृती टिकावी, मुलामध्ये संस्कार वाढावे, या मुलाला भगवद्गीता, हनुमान चालीसा, स्तोत्र, नामस्मरण, नामदिंडी, एकता, समानता, बंधुभाव, विशेषतः देशप्रेम हे सगळं वाढावं, शारीरिक दृष्ट्या ते मजबूत व्हावे याकरता या शिबिरात आरोग्य, त्याला सकस आहार कसा मिळावा याबद्दल डॉक्टर स्नेहा भागवत मार्गदर्शन करणार। योगाचं मार्गदर्शन जयंतराव प्रभुदेसाई हे मार्गदर्शन करणार। त्याचप्रमाणे कीर्तनातील संगीत, अभंग याविषयी कुमारी प्राची जठार आणि अंबर मिरिंग हे मार्गदर्शन करणार। विशेषतः अनेक गोव्यातील तबला वादक, पेटी वादक कीर्तनाला पूरक अशी साथ कशी करता येईल, बरीचशी याचं ज्ञान कमी असतं बऱ्याच साथीदारांना सुद्धा, म्हणजे ती कीर्तनाला पूरक कसं करता येईल हे सुद्धा ज्ञान या कीर्तन शिबिरात दिलं जाणार। विशेषतः या शिबिराच्या काळात आम्ही एक चिकनगाळ परिसर आहे तिथेही एक प्रभात फेरी आणि त्यानंतर कामाक्षी देवस्थान, रवळनाथ आणि शिवनाथ देवस्थान इथपर्यंत आम्ही एक प्रभात फेरी सकाळी काढणार, जागृती व्हावी समाजामध्ये आणि सगळ्या त्या स्थानिक लोकांचा सहभाग त्यामध्ये असेल। गोव्यातील अनेक मुलं या शिबिरात सहभागी होतील। कीर्तन विषय जागृती कशी करता येईल, समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल कीर्तन या संदर्भात एक कीर्तन परिसंवाद या शिबिराच्या काळात असणार। उद्घाटन समारोह, कीर्तन परिसंवाद आणि समारोह असे विविध कार्यक्रम, यामध्ये समाजातील लोकप्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। अधिक माहिती यापूर्वी सुद्धा सद्गुरू शांताप्रसाद अद्वैतानंद यांच्या या आश्रम समाधी न्यासाच्या सहकार्यानं बरेच विषय, म्हणजे यापूर्वी असं कीर्तन शिबिर तिथं झालेलं होतं, गोव्याच्या अनेक भागात होतं। याबद्दलची सुद्धा माहिती आम्हाला या आयोजन समितीचे प्रमुख असणारे जयंतराव मिरिंगकर 2 शब्द आम्हाला